भारत आणि अमेरिकेमध्ये जी ट्रेड डील अर्थात व्यापार करार झाला तो पब्लिक करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक म्हणत होते की आम्ही शेतीला संरक्षण दिलंय, तर त्या बोलघेवड्यांना तोंडावर पाडताना मला सांगायचं तो करार मी वाचतोय त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वाळवलेले डिस्टिलर्स ग्रेन म्हणजेच काय माहितीये का, की धान्यापासून जो अल्कोहोल किंवा इथेनॉल निर्माण करतात त्यावेळी जो चोथा उरतो तो पोषक असतो, त्याची सगळी ते चोथा वगैरे जो पोषक, ते पशुखाद्य आपण ज्याला म्हणतो, त्याची अमेरिका भारतामध्ये निर्यात करणारे, निर्यात शुल्क शून्य असणार आहे. त्याच्यानंतर जनावरांच्या खाद्यासाठी जी लाल ज्वारी आहे ती सुद्धा ते आपल्या इकडे पाठवणार आहेत. त्याच्यानंतर वृक्ष फळे पाठवणार आहेत. त्याच्यानंतर ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे सुद्धा पाठवणार आहेत. सोयाबीन तेल पाठवणार आहेत. वाईन आणि दारू इतर उत्पादनांचा समावेश याच्यामध्ये प्रामुख्याने आहे, हे सगळे हे पाठवणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, हे बघा, भारत पुढील 5 वर्षात $500 अब्ज किमतीची अमेरिकन ऊर्जा उत्पादने, विमाने आणि सुटे भाग, मौल्यवान धातू, तंत्रज्ञान उत्पादने आणि कोकिंग कोल हे अमेरिकेकडनं घेईल. कुठल्या दबावात आहे आपण, काय दबाव आपल्यावर अमेरिकेचा की आपल्याला असा तह करावा लागतो आहे. जरा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग मध्ये जो तह झाला होता, त्या तहामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मिर्झा राजाला हरवलं होतं. मात्र या पीएम नरेंद्र मोदी आणि हे कशाच्या एप्स्टीन फाईल म्हणा, का अदानीचं प्रकरण म्हणा, कशाच्या दबावामध्ये येऊन तुम्ही देश अमेरिकेला गहाण टाकतात किंवा देशाची बाजारपेठ अमेरिकेला लुटण्यासाठी उपलब्ध करून देतात, याचं उत्तर द्या.